मी नाना मिसाळ आणि हे पेंटिंग करताना मला साथ दिली आमचे मित्र रमेश उईके यांनी आणि त्याच्यावरती ती माझी शेवटची फ्रेम आहे। याच्या आधीच्या याच्यामध्ये गणेशजीचं एक चित्रांकन केलं, त्याच्यानंतर एक माझी खूप आवडती फ्रेम आहे ती राजस्थानी लेडी, तिकडे खंडर, आणि आता हा शेवटचा जो इफेक्ट जो आलेला आहे हा कुंभमेळ्यातला जो सीन आहे तो आणण्याचा प्रयत्न केला मी। नमस्कार, मी नाना मिसाळ आणि याच्यामध्ये चित्रामध्ये मी जो प्रकार दाखवलेला आहे हे माझ्या स्वप्नामधले काही त्याच्यामध्ये फॉर्म आहेत। स्वप्नामध्ये आपल्याला काय दिसतं आणि त्याच्यामध्ये जी एक रेड रंगाचा वापर आणि ऑरेंज कलर जो दिसतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही बघतानी, आणि याला मी विशेष असं टायटल पण दिलेलं नाही कारण की प्रत्येकाला आपलं स्वतःचं स्वप्न वाटायला पाहिजे, म्हणून हा विषय मी तिथेच सोडलेला आहे। आणि नागपूरकरांनी आमच्या या प्रदर्शनाला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। याच्यानंतर आमचे काही प्रदर्शनी बाहेर पण आम्हाला करायची आहे ग्रुपनी। धन्यवाद। हे बघू, माझं नाव घनश्याम देशमुख, चित्रकार, आणि मी घुंगट या विषयावर ही 4 चित्र काढलेली आहे। ही कॅनव्हासवर मिक्स मीडिया आहे, म्हणजे ॲक्रेलिक कलर आहे, त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे छोटे छोटे पेन आहेत, जेल पेन आहेत, काही व्हाईट रंगाचे पेन आहेत, आणि यामध्ये मी ही जास्तीत जास्त काय झालं की या प्रदर्शनांमध्ये रिअलिस्टिकमध्ये थोडेसे कमी विषय होते म्हणून मी हा विषय घेतलेला आहे। त्या राजस्थानी स्त्री आहे ज्या घुंगट घेऊन आहे। मग घुंगट वेगवेगळ्या कारणासाठी आहे, कुणी लाजलं आहे, कुणी आपला नखरा दाखवत आहेत, कुणी अगदी नवनविली दुल्हन म्हणून दाखवली आहे, आणि असं ते सगळं मिश्रण आहे। आणि हे 4 पेंटिंग 4 रंगात मी इथे दर्शवली। मी राजेंद्र महाजन, जळगाव चोपडा। या चित्रामध्ये सृजन हा विषय आहे। सृजन म्हणजे काय, आयुष्यभर जो निसर्ग बघितला, निसर्गातले जे डोंगर बघितले, समुद्र बघितला, ते मला जे भावले माझ्या मनामध्ये, आणि माझ्या मनामध्ये समाजाबद्दलच्या अनेक परिस्थितीबद्दल खूप मोठी चीड आहे, घुसमट आहे। ती घुसमट मी या अमूर्त आकारांच्या माध्यमातून या चित्रामध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे माझ्या चित्रामध्ये अस्वस्थता जाणवते, मुद्दाम ते रंग तशा पद्धतीने लावलेले आहे, आणि ते असे पार्श्वभूमीला गडद पार्श्वभूमी असल्यामुळे त्या चित्रामध्ये तो भाव अधिक स्पष्टपणे रसिकाच्या हृदयापर्यंत भिडतो असं मला वाटतं। राजेंद्र साकल्य, और ये मैंने पेंटिंग बनाया है स्ट्रोम, जो कि अचानक बमंडर आता है कि तूफान आता है समुद्र में, निसर्ग में जो बदलाव आता है वो क्षण मात्र में आता है, तो और वो ज़्यादा समय नहीं रहता है, तो उसको हमने एक कोरे कैनवास पे उसको हमने मेरे कलर के माध्यम से साकार करने की कोशिश की है, जो कि एक क्षण के लिए रहता है और एकदम से कलर बदलते हैं, कब क्या होगा कब क्या नहीं होगा। निसर्ग जो है वो इतना स्थिर नहीं रहता, तो ऐसे निसर्ग में ऐसे कई बार ऐसा होता है कि जो कि अनहोनी जैसा होता है। तो ये समुद्र में इस प्रकार से एक जैसे लहरें आई उठी है, लाटा उठी है, और इस प्रकार से बिजली ऐसा कुछ हम देख रहे हैं, तो हमारा जो देखने वाला रहता हो सकता है उसके मन में भी ऐसे कलर उत्पन्न हो जाते हैं, आंखों के सामने कुछ ऐसे चकाचौंधपना आ जाता है, और वो ऐसा इस प्रकार से स्प्रेड होता है। सागर की आपने जो कैनवास के अंदर आपने देखा है, जो इवेंट को आपने क्रिएट किया है, उसके लिए बहुत बहुत मैं इसी बहुत ही अच्छा बिल्कुल प्रशंसा हो रही है, और आगे भी यही मेरा एक सीरीज में मैं काम करने वाला हूँ। स्टॉर्म 1 सेकंड ऐसे भी मैंने बनाया है, और ये एक मेरी शैली मैंने निर्माण की है जो कलर के माध्यम से खेलना चाहता हूँ। बिल्कुल। हां, अनघा सालपेकर, आणि मी विंडोजवरती म्हणजे खिडकी याच्यावरती डिझाईन्स घेतलेले आहेत। काही म्हणजे विंडोज कसे असतात, आपण त्याच्यावर तिथे जवळ बसून आपण किती बाहेरचं सुंदर सिनरी पाहू शकतो, आणि अशा टाईपचं मला आधीपासूनच त्याचं वेड होतं। आणि विंडोमध्ये आपण आतमधनं कसं त्याला डेकोरेट करू शकतो याच्यात मला जास्ती खूप अजूनही माझ्या घरात माझ्या विंडोजमध्ये झाडं असतात किंवा या सगळ्या गोष्टी मी माझ्या पेंटिंगमधनं सांगण्याचा प्रयत्न करून राहिली आहे। माझं नाव स्वाती देवस्कर गोडबोले, मी सुरुवातीला नागपूरमध्येच होते आणि माझं शिक्षण इथल्याच शासकीय चित्रकला महाविद्यालय येथे झालं आहे, आणि 15 वर्षापासून मी आता पुण्यामध्ये स्थायिक झाले आहे।
आणि आज आम्ही 34 वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्र येऊन इथे आज आरंभ नावाचं एक्झिबिशन इंद्रधनु ग्रुप एक्झिबिशन या नावाने इथे सुरू केलं आणि त्यात माझं पार्टिसिपेशन आहे. मी निसर्गचित्र जास्त करून करते कारण मला निसर्ग रेखाटायला फार आवडतो आणि सर्वजण निसर्गचित्र रेखाटतात, पण मी माझ्या चित्रांमधून काही एक माझी वेगळी अशी शैली निर्माण केली आहे. तर मी काही भाग चित्रामध्ये एक रिलीफ वर्क असं वर आणते काही पोर्शन, त्याच्यासाठी मी सिरॅमिक पावडर यूज करते आणि त्याला 3 डायमेन्शनल इफेक्ट देते. ते एक माझं वेगळं असं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. माझं नाव राजेंद्र नथोजी भुते आहे आणि मी BFA केलेलं आहे. 1989ची आमची बॅच आहे आणि आम्ही सगळं वर्गमित्र मिळून हे सगळं एक्झिबिशन आम्ही करतो आहे. माझ्या चित्रामध्ये मी निसर्गचित्राला जास्तीत जास्त वाव दिलेला आहे आणि त्याच्यामधले पहाड आहे, त्यातले जंगल आहे, त्यातले जे निसर्गाचे वेगवेगळे भाव आहेत हे मी सगळं त्यात दाखवायचा प्रयत्न करत असतो. जे आपल्या मनात वेगवेगळे असतं, शांतता आहे, दुःख आहे किंवा वातावरणातला जो एक ताण आहे ते सगळं त्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न करत आहोत निसर्गाच्या माध्यमातून. धन्यवाद. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।